नमस्कार मित्रांनो, गुन्हेगारी क्राईम स्टोरी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आजची घटना आहे 3 सप्टेंबर 2025 अमरावतीमधली पतरोड भागात घडलेली. ही कहाणी आहे एका अनैतिक संबंधाची, ज्याने एक कुटुंब सुखी संसार उद्ध्वस्त होतो. तर ते बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आरोपी महिलेच्या घरात गॅस सिलेंडर संपलेला होता. या महिलेने काय केलं, शालिनी सुरवते नाव आहे, तिने आपल्या पतीला न सांगता आपल्या प्रियकराला सांगितलं. अमित मिश्रा हे प्रियकराचं नाव आहे. अमितने लगेच स्वतःच्या खिशातून पैसे देऊन शालिनीला गॅस सिलेंडर भरून आणून दिला. तर अनैतिक संबंधाचे शेवट भयंकर होता, आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो. तर शालिनीचा प्रेमविवाह झालेला होता पहिले. 9 वर्षानंतर परत ती अमितच्या प्रेमात पडते. अमित म्हणजे अमित मिश्रा. दोघांमध्ये प्रेमसंबंध चालू असतं. तो तिला आर्थिक मदतही करत असतो. ते म्हणतात ना, प्रेमात ती पूर्णपणे आंधळ झालेली असते. तिला दुसरं काही दिसत नाही, आपले मुलं, आपला पती वगैरे. आणि पहिलेसुद्धा तिचं लव्ह मॅरेजचं असतं, तरीसुद्धा परत तिला 9 वर्षांनी प्रेम होतं. तर 1 सप्टेंबरला जेव्हा घराचा गॅस सिलेंडर संपतो, तेव्हा शालिनी काय करते, अमितला सांगते. अमित लगेच तात्काळ आणून देतो तिला सिलेंडर. संध्याकाळी घरी आल्यावर अरविंदला हे समजतं. त्याला खूप राग येतो. त्याने शालिनीला, मी काय कामासाठी नव्हतो का, यावरून दोघांमध्ये खूप भांडण होते. 2 सप्टेंबरला रात्री काय करतो, अरविंद आणि शालिनी यांच्यात खूप भांडण होतं. शालिनीने अमितला फोन केला आणि सांगितलं, तू सिलेंडर भरून आणलास म्हणून अरविंद मला भांडत आहे, मला हे सहन होत नाही, तू काहीतरी कर. त्यालासुद्धा राग येतो. तर अमित शालिनीच्या घरी पोचला. शालिनीने अरविंदला झोपेच्या गोळ्या खाऊ घातल्या. त्यानंतर अरविंदने हल्ला केला. शालिनीने त्याला साथ दिली. दोघांनी मिळून अरविंदला इतका मारलं की त्याचा तडफडून मृत्यू झाला. पतरोड पोलिसांनी 3 सप्टेंबर पहाटे 4 वाजता शालिनीला, अमितला अटक केला. बघू शकता किती म्हणजे चांगला संसार उद्ध्वस्त झाला आहे. 2 मुले होते त्यांना आणि भाड्याच्या घरात राहत होते. ते मुलंसुद्धा म्हणजे अनाथच झाले. बघू शकता अनैतिक संबंधाचा भयंकर शेवट होत असतो. गुन्हा कोणताही असो, तो लपत नसतो. नवरा बायकोमध्ये तिसरा व्यक्ती आला म्हणजे संसार उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. तर आपल्याला कोणाला बदनाम करण्याचा हेतू नाही, हेतू फक्त एवढंच आहे, सत्य समोर आणणं. तर या स्टोरीतून तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.